मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये प्राप्त झाले शेतकऱ्यांसाठी, मात्र त्यापैकी फक्त 75,000 रुपयेच मुख्यमंत्र्यांनी खर्चले, अशा पद्धतीचा दावा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आणि त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये ती चर्चा सुरू झाली। मात्र अंबादास दानवे यांनी कशाचा आधार घेतला होता, तर वैभव कोकट नावाचे एक नागरिक आहेत आणि त्यांनी माहितीचा अधिकार टाकला होता आणि त्यांना माहितीच्या अधिकारातून तशी माहिती प्राप्त झाली होती। परंतु या प्रकरणामध्ये ना अंबादास दानवे दोषी आहेत, ना वैभव कोकट दोषी आहेत, ना ज्यांनी माहिती दिली ते जन माहिती अधिकारी दोषी आहेत, ना मुख्यमंत्री दोषी आहेत। मग नेमका विषय काय तो सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। वैभव कोकट यांनी काय केलं तर माहितीचा अधिकार टाकला, राईट टू इन्फॉर्मेशन। मग त्यांनी काय माहिती मागवली की ऑक्टोबर 2025 मध्ये 1 ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले, तर त्याचं उत्तर जन माहिती अधिकारी यांनी काय दिलं तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय। तर 1 अब्ज 6 कोटी काही लाख रुपये जमा झाले असं उत्तर आहे। त्याच्यानंतर त्यांनी असं विचारलं की यापोटी जमा रकमेपोटी किती रुपये शेतकऱ्यांसाठी खर्च करण्यात आले। आता जनमाहिती अधिकाऱ्याचं कन्फ्युजन झालं आणि त्यानं फक्त ऑक्टोबरची माहिती दिली आणि ऑक्टोबर मध्ये जे काय 106 करोड रुपये जमा झाले होते पैकी फक्त 75,000 रुपयेच मुख्यमंत्र्यांनी किंवा या सरकारनं खर्चलेले आहेत ऑक्टोबर मध्ये। मग जेव्हा अंबादास दानवेंनी हे प्रकरण उचललं, ते प्रकरण उचलल्यानंतर सीएमओ जे आहे मुख्यमंत्री कार्यालयाचं ऑफिस, त्यांनी याच्यावरची माहिती दिली। ते काय म्हणतात बघा स्क्रीनवर। अंबादास दानवे असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखानं खर्चले मात्र 75,000 रुपये। हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का, अशी टीका केल्यानंतर जे सीएमओ महाराष्ट्र आहे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय, त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलंय की श्री अंबादास दानवेजी एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,0698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते। त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, अशा पद्धतीचं उत्तर सीएमओनं त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मी सुरुवातीला तुम्हाला जशा पद्धतीनं सांगितलं की अंबादास दानवेला माहिती जी दिली ती माहिती बघ खरीच होती, ज्यांनी ही माहिती अधिकारात माहिती बोलवली ती माहिती सुद्धा खरीच होती, कारण की ऑक्टोबर मध्ये फक्त त्यांनी 75,000 खर्चलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ज्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्या माहिती अधिकार जी महिला होती तिला झालं कन्फ्युजन आणि त्या कन्फ्युजन मधून तिला वाटलं ऑक्टोबर महिन्याचीच माहिती मागवली आणि तिने ऑक्टोबर महिन्याचीच माहिती टेकवली। तिने जर का ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यानची माहिती त्या ठिकाणी टेकवली असती की किती खर्च झाला, तर कदाचित तिच्यावर आता कारवाई होणारच आहे, कारण की हे लोक तिच्यावर कारवाई करणारच आहेत, मला माहिती आहे, कारण की यांची नाचक्की झाली आहे महाराष्ट्रभर, तर त्या अधिकारी बाईवर कारवाई त्या ठिकाणी होणारच आहे। परंतु सगळा विषय काय होता तो अशा पद्धतीचा आहे, जवळपास 61 कोटी काही लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतनं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे। ही अधिकृत माहिती सीएमओ महाराष्ट्र यांनी दिलेली आहे। तर अशा पद्धतीचा सर्व विषय होता। माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।